निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जवळपास 8-9 गावं केले आणि आज आम्ही नाहोलीमध्ये आलो. या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि भारतीय जनता पार्टीचे नेते दत्ताभाऊ धस या ठिकाणी आत्ता ज्यांनी आपले प्रखर विचार व्यक्त केले ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, सांगवीचे प्रथम नागरिक सरपंच संजय अण्णा केदार, उपसरपंच रामबाप्पा बिक्कड, राजेंद्रजी केदार, बालू पाटील, सुभाषरावजी बिक्कड, या ठिकाणी प्रकाशजी केदार आमचे उपस्थित आहेत, आप्पासाहेब धस आहेत, सांगवी गावातून आलेले सर्व आबासाहेब तांबडे, गुणवंतदादा आलेले, गोविंद हाके, या माझ्यासोबत आलेले सर्व आमचे मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नाहोली गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांच्या जेवरती आपण निवडणूक लढायलो ते आमचे सर्व तरुण बांधवांनो, या ठिकाणी संजय अण्णांनी आता आपल्याला बरंचसं मार्गदर्शन केलेलं की नेमकं ही सत्य परिस्थिती काय. मित्रांनो, खरं तर मी जिल्हा परिषदेची साहेब निवडणूक लढवत होतो, परंतु त्या आरक्षणाचे काही गोंधळ झाले आणि कुठेतरी देवाला पण आपली सुरुवात इथूनच केली पाहिजे असं काहीतरी वाटायला लागलं. जनतेचा पण विषय असू शकतो की सुरुवात तुम्ही पंचायत समितीपासून करा, म्हणून असं घडलं असेल. आरक्षण पंचायत समितीचं सर्वसाधारण ओबीसी सुटल्यामुळं आणि आमच्या सर्व गाववाल्यांची बैठक झाली, मित्रांची बैठक झाली, सहकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये ठरलं की आपण पंचायत समिती निवडणूक लढू आणि त्या अनुषंगाने आम्ही मागचे 1 महिना झालं कामाला लागलेलो आहे. मला विश्वास आहे, ठीक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक थोडीसे अवघड झालं असतं किंवा अवघड गेले असते, परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद मला सध्या गावागावामध्ये आहे, ज्या पद्धतीचा प्रतिसाद नाहोली गावामधनं देखील आहे, त्याच्यावरनं मला 100% विश्वास आहे की आपण पंचायत समितीला निश्चित निवडून येणार म्हणजे येणार. बरं, उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून नाही तर मागचे 15 वर्ष झालं मी समाजकारण राजकारण क्षेत्रामध्ये आहे, परंतु ह्या नांदुरघाट जिल्हा परिषद गटाच्या तयारीमधून ह्या माध्यमातून मी गेले 8 ते 9 वर्ष झालं तुमच्या संपर्कामध्ये आहे, हे तुम्ही पाहिलं असेल. 2017ला पहिली निवडणूक आपण लढवली, मला आठवतं, या ठिकाणी बाहेरच कार्यक्रम घेतला होता, ठीक आहे. त्याच्या अगोदर तुमच्या गावासाठी माझं कार्य काहीच नव्हतं, कुणाशी ओळख जास्त नव्हती, काही काम केले नव्हते, लोकांच्या घर परिचित नव्हतो मी, काय मतदान पडलं नाही पडलं ते भाग सोडून द्या. त्याच्यानंतर आम्ही घरात बसलो नाही, तर त्याच्या 1 वर्षानंतर लगेच या जिल्हा परिषद गटामध्ये काम करायला सुरुवात केली. तुम्ही बघितलं असेल, तेव्हापासून ते आतापर्यंत नाहोलीकरांच्या सुख दुःखामध्ये उपस्थित राहिलेलो आहेत आम्ही. ज्या सार्वजनिक कार्यक्रमाला तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी 100% उपस्थित राहून त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करण्याचं, तुमचा मान सन्मान करण्याचं, तुमच्या शब्दाला किंमत देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. अन्यथा काही पुढाऱ्यांचं काय होतं माहितीये का, निवडणूक नाही, 2-4 वर्ष निवडणूक आहे, मग जायचंच नाही. तशा वेळेस तुम्ही आठवा, एकदा काही गोष्टी तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. ज्या वेळेस कुणीच येत नव्हते त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आम्ही उपस्थित राहण्याचं काम केलं होतं. ज्या वेळेस कोरोना सारखी महामारी आपल्या भागामध्ये आली होती, पूर्ण देशावरती जगावरती आली होती, सगळ्यात जास्त पैसे कमवणारे पुढारी, सगळ्यात जास्त मोठे झालेले पुढारी हे पूर्ण घरामध्ये जाऊन बसले होते. मी काही कुठून निवडून आलेलो नव्हतो, मला मतदानही पडलं नव्हतं, माझ्याकडले यांना पैसे पण झाले नव्हते, परंतु काही ना काही कुठेतरी कमी जास्त कुठून पैसे घेऊन, उसने पैसे घेऊन, मित्राकडनं घेऊन, तिकडून तिकडून जमा करून तेव्हा देखील अण्णा आपल्या गावातलं 70-80 हजार रुपये गाववाल्याने तेव्हा कोविड सेंटरला देण्याचं काम केलं होतं. आणि त्या सर्वांच्या मदतीवरती आपण शिरूरमध्ये कोविड सेंटर चालू केलं आणि त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून जवळपास 550 ते 600 रुग्ण बरे करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी करता आलं. मित्रांनो, ही गोष्ट लहान नाहीये. ज्यावेळेस कोविड होता, लोकांना बीडमध्ये लोखंडी सावरगावला अंबाजोगाईला घेऊन जावं लागत होतं. रस्त्याने आपल्या चौफाड्यावरती एक चेकपोस्ट होतं, चिंचोली फाट्यावर एक चेकपोस्ट होतं, केज मध्ये 2 होते, होरच्या तिथे 2-4 होते. ह्याच एक माणसाला जर त्याच्या वडिलांना आईला भेटायला जावं लागत होतं, जर कुठं लोखंडी सावरगावला, तर 5 ते 6 ठिकाणचे चेकपोस्ट क्रॉस करून जावं लागत होते. आणि कोविडच्या काळामधलं तुम्हाला सगळ्याला माहितीये, पोलिसांच्या तावडीत गाठला त्या पेशंट लागला वेगळीकडे, परंतु फटके माणसालाच भेटत होते, सर्वसामान्याला भेटत होते. बरं, दुसरी गोष्ट अडचणीची अशी की तो माणूस तिथं अडचणीमध्ये तो एकटाच, कोणच दिसत नाही, आजूबाजूची माणसं मरतायत, त्याला धीर देणारं घरचं कोणच नाही, जेवण चांगलं नाही, अशा वेळेस ते माणूस ते हाय खाऊन आणि भिवूनच मरत होते. मग आपण एक विचार केला की आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो, तर आपण शिरूरमध्ये
त्या ठिकाणी कोविड सेंटरची स्थापना केली आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे 550 ते 600 रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट झाले, नीट होऊन घरी गेले. मला एकच वाटतं की ह्या 600 रुग्णांपैकी जर बाहेर जाऊन कोण जर भीतीनं कशानं उपचार योग्य भेटले नाही म्हणून जर कोण दगावलं असतं आणि आपल्या इथं आल्यामुळे तो जर माणूस जिवंत असेल, असा एक जरी माणूस असेल तर आयुष्यभराचं पुण्य केलं असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्ये पहिल्या लाटेमध्ये आम्ही आलो, एक चिठ्ठी छापून आणली होती, आर्सेनिक अल्बम नावाच्या गोळ्या तुम्हाला सगळ्यांना घरोघर जाऊन वाटप केल्या होत्या. त्यावेळेस मत मागायला तुमच्याकडे आलो नव्हतो, तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळेस तुमच्याकडे काही मला मागण्यासाठी आलो नव्हतो, काहीतरी देण्यासाठीच आम्ही आलो होतो. त्यावेळेस देखील प्रत्येकाच्या घरी जाऊन आर्सेनिक अल्बम गोळ्या आणि औषध वाटप करण्याचं काम केलं. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने जाहीर केलं होतं की आर्सेनिक अल्बम गोळ्या खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याचा विचार करून आम्ही त्या पद्धतीने कसं का काम करण्याचा प्रयत्न केला. मला सांगायला अभिमान वाटतो, माझ्या पक्षाचे त्यावेळेचे आमदार राजू पाटील यांनी मला त्या कामासाठी मदत केली. 4000 बॉटल त्यांनी दिल्या आणि उर्वरित 4000 बॉटल आम्ही स्वतः विकत आणल्या होत्या. ह्याच्यामुळं आपल्यापर्यंत तेव्हा देखील आम्ही त्या माध्यमातून पोहोचलो होतो. शेतकऱ्यांचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, पीक विम्याचा विषय असेल, जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी रस्ते रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न मला मान्य आहे. या ठिकाणी अण्णांनी सांगितलं पंकजताई कुठल्या एका जातीमुळे पडलेल्या नाहीत, त्या पडल्यात कशामुळे त्या अण्णांनी तुम्हाला सविस्तर सांगितलंय. परंतु सर्वसामान्य लोकांची, मुंडे परिवारावर प्रेम करणाऱ्या माणसांची आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या वातावरणाची एकंदरीत परिस्थिती पाहता लोकसभेमध्ये देखील पंकजताईंच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या भाऊ म्हणून त्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम केलं. जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेगळ्या भागामध्ये जाऊन प्रामाणिकपणे मतदान मागण्याचं काम केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो माझा पक्ष आहे त्या पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यावेळेस प्रामाणिकपणे ताईसाहेबांचं काम केलं. ठीक आहे, काही त्यांच्याच जवळच्या लोकांमुळे म्हणा अगर नशिबाचा भाग म्हणून ताई पडले हा भाग वेगळा, परंतु आम्ही त्यावेळेस देखील प्रामाणिकपणे काम केलं होतं. 2014ला मुंडे साहेबांना राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता. बरं, आता काही अडचणी आहेत, आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत. मी सर्व सहकाऱ्यांसोबत सगळ्यांसोबत चर्चा केल्याच्या नंतर असा निर्णय झालेला आहे की आपण अपक्ष चिन्ह घेऊ, कुठल्याच पक्षामध्ये नको. माझा देखील एक पक्ष आहे, आपण भाजपकडे पण मागायला नाही जायचं, आपण राष्ट्रवादीकडे नाही, कुठंच नाही. उगाच तिथं जाऊन त्यांनी म्हणायला नको आपल्याला त्यांचे जे खालचे लोक आहेत ते आम्हाला कशाला अडवायला. लोकांचा रोज काय असतो एकदा दाखवून देऊ ना, त्यांना लढू दे त्यांच्या पद्धतीने तिकडून. अपक्ष लढू ना, काय अडचण नाहीये. बरं उद्या निवडून आल्याच्या नंतर कुठं जाणार आहे तुम्ही? सगळेजण जर मला सहकार्य करून निवडून आणणार असाल आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढे जायला असं वाटतं का तुम्हाला? बरं, आजपर्यंत जे आमचा विचारसरणी ज्या पद्धतीने आम्ही वावरलेलो या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, आम्ही तुम्हाला जिथं जायचं तिथं जाणार आहे ना. आम्ही काय उठून काय उद्या विरोधी गटाकडे जाणार आहेत का काय? आमचा म्हणजे मी वैयक्तिक तुम्ही निवडून आल्याच्या नंतर माझा पक्ष जर जनता असेल, समजा लोकच माझा पक्ष आणि आजपर्यंत केलेलं कामच ही जर आमची ओळख असेल आणि जनतेनं मला जनतेच्याच पक्षातनं समजा निवडून दिलं तर लोक म्हणतील तेच मला करावं लागणार आहे ना. मला काय फिरायचं नाही का नावलीमध्ये? नंतर कसे येऊन देताल तुम्ही? शिरूर आहे, नावली ह्या गावामध्ये जर तुम्ही मला निवडून दिलं, मी समजा उदाहरणार्थ उद्या तुतारीला जाऊन भेटलो, तुम्ही येऊनच नाहीत ना द्यायच्यात. ही परिस्थिती समजून घ्या. ते विषय होत नसतो, ही येतील तुम्हाला काहीतरी भडकवतील, हे असं होईल तसं होईल, बिलकुल काही होणार नाही. विश्वास ठेवा. प्रामाणिकपणे आजपर्यंत जसं काम केलेलं आहे त्याच प्रामाणिकपणे इथून पुढे देखील काम करण्याचा आमचा 100% प्रयत्न असणार आहे. फक्त एक संधी द्या. बरं, आम्ही मागायलोत काय? एक मतदान मागायलोत तुम्हाला फक्त. बाकी तुम्हाला वरचं मतदान ज्याला करायचंय तुम्ही त्याला करा. इथं प्रत्येक इथं बसलेल्यापैकी अनेकांचं मत इकडं असू शकतं, काहींचं इकडं असू शकतो. आम्हाला त्याच्याशी खरंच काही घेणं देणं नाही. आम्ही अख्ख्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला एकदा जरी म्हणलो की वरचं याला करा, अजिबात नाही. जे ज्या माणसाची भावना असेल तुम्ही निश्चितपणे त्यांना ते मतदान करून टाका. आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. परंतु एक काम करणारा कार्यकर्ता आणि समाजामध्ये आज होत असलेल्या आमच्यावरती देखील जो आरोप होतात किंवा ज्या ज्या गोष्टी आम्हाला टार्गेट केलं जाते ह्याची उत्तरं म्हणण्यासाठी देण्यासाठी हिथून मागे केलेलं काम, भविष्यात जे आपल्याला काम करायचंय ह्याच्यासाठी म्हणून एकदा माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एक सहकार्य एक मतदानाचं पंचायत समितीमध्ये आपण सर्वांनी करावं. एवढी एक माफक अपेक्षा आपल्याकडनं ठेवतो. बरं, आता सर्वसामान्य माणसाची कामं असतातच कुठं नाना? कामं कुठं असतात? 1000 पैकी 50 लोकांची कामं बीडमध्ये पडतात बघा. मी तुम्हाला खरं सांगतो. बरं, कोणाचं काम आहे तिथं झेडपी मध्ये रस्ता मंजूर व्हाय नाही म्हणून एखादा सर्वसामान्य माणूस गेला असं कोण दाखवा मला? कोणच नाही. पंचायत समितीमध्ये जावं लागतं लोकांना.
तहसीलमध्ये लोकांना जावं लागतं, कृषी कार्यालयामध्ये जावं लागतं, केजच्या दवाखान्यामध्ये लोकांना गरज आहे. मी एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही ज्या दिवशी मला फोन करताल, तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, दिवसा करा, ज्या म्हणजे एकदम महत्वाचा विषय असेल, गरजेचा विषय असेल किंवा छोटं जरी काम असेल, ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा असेल. मी त्या ठिकाणी उपस्थित राहून तुमच्यासाठी ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. अन्यथा याच्या अगोदर निवडून दिलेल्या लोकांनी तुम्ही बघितले, पंचायत समितीमध्ये एखादा माणूस गेला, वस्कू बोललेत राव. म्हणजे मला कधी कधी कळत नाही की जर देवानं नीतिमत्तेनं तुम्हाला एखाद्या छोट्या कुटुंबामधनं आणून तुम्हाला जर एखाद्या मोठ्या पदापर्यंत तालुक्याच्या बसवलं, तर तुम्ही जनतेच्या उपकार कधीच आयुष्यभर विसरलं नाही पाहिजे. तुम्ही लोकांसोबत प्रामाणिकपणे वागलं पाहिजे, परंतु तुम्ही तसं करत नाही. असे 100 उदाहरण आहेत प्रत्येक गावामध्ये. जर एखादा सर्वसामान्य माणूस पंचायत समितीमध्ये गेला तर त्या माणसाला अक्षरशः अण्णा वरडून वसकून बोलण्याचं काम या माणसानं केलेलं आहे. म्हणजे कशाचा माज नेमका, कशासाठी? म्हणजे लोकांनी निवडून दिलं ना. बरं ह्यांचं एकच आहे, नाही ताई आहेत ना, कमळ चिन्ह. आम्ही केलं ना लोकसभेला, आम्ही विधानसभेला देखील करू, लोकसभेला आम्ही केलं, विचार त्या ठिकाणी केला, परंतु ताईंना पडायला देखील हीच लोक कारणीभूत आहेत. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. त्या शेजारचा विडा आणि आपल्या माळेवाडी गावामध्ये मला काही जास्त बोलायचं नाही, परंतु माळेवाडी गाव असेल, 350 मतदान त्या ठिकाणी विरोधी गटाला पडलेले. 350 मतदान का पडलं? सरपंच ह्यांचा म्हणून मिरवतात त्या ठिकाणी, ह्यांचं पुढारी ह्यांच्या निवडणुकीमध्ये करतील का असं आहे. ह्यांच्या निवडणुकीमध्ये मुंबई पुण्यावरनं जे येणारे माणसं आहेत, त्या मुंबई पुण्यावरच्या माणसाला आता म्हणतील का नाही तुमच्या पैसे नाही, आता बघू जाऊ द्या काय करायचे ते बघा. असं होणार नाही. ही लोक काही करतील, जाऊन तिथं पाय धुवून त्यांचं पाणी पितील, परंतु बाबा यावंच लागते आम्हाला अडचणीत असं म्हणतील. आता ह्यांचा हिशोब कसा करायचा ते येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ठरवा. आम्ही एकच शब्द देतो, आजपर्यंत तुमच्या सोबत जसे प्रामाणिकपणे राहिलेले तसेच प्रामाणिकपणे ह्या नावलीकरांसोबत आणि या शिरूर पंचायत समिती गणामधील लोकांसोबत राहू. मला बरं एवढ्यावरती थांबायचं नाही. बरं एक निवडणूक निवडून आलो गेलो, बरं असं आहे तरी काय पंचायत समितीमध्ये, परंतु एवढ्या वर्ष झालं आपण काम करतो तर एक मान सन्मानाचं पद असतं. आपण समाजामध्ये फिरतो, 15 वर्ष झालं राजकारण करतो, आम्हाला विचारणारे लोक आहेत की एवढे दिवस झालं फिरतात तुम्ही, तुमचं समाज तुमच्या सोबत नाही. त्याच्यामुळे आमच्याही मनाला वेदना होतात की आपण एवढं काम करून जर लोक आपल्याला स्वीकारत नसतील तर मग आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय. काही चुकत असेल तरी निश्चितपणे सांगा, त्याच्यामध्ये मी सुधारणा करेल. काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील माझ्याकडनं, चुकल्या असतील कोणाच्या बाबतीत, ते देखील सांगा. परंतु ह्या वेळेस काही टाळू नका. मी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो, एवढेच अपेक्षा तुमच्याकडनं बाळगतो. कामं करायचे तर आजपर्यंत कुठल्याही पदावर नसताना अनेक कामं केली. ज्या ज्या ठिकाणी गरजेचं होतं त्या ठिकाणी रस्ते करण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या ठिकाणी लोकांना मदत होईल तसं करण्याचा प्रयत्न केला. एकच सांगतो, उद्या जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर कुणाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, कृषी ऑफिसच्या माध्यमातून काही ना काही शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करेल अण्णा. अन्यथा आपल्या गाववाल्यानं काय केलं, इथले दोन्ही तिन्ही तलावाचा गाळ पण खाऊन टाकला. सत्य परिस्थिती तुम्ही समजून घ्या, हे वास्तव. म्हणजे आम्ही सांगवीची माणसं हिथं बरोबर कमी तरी काय काय पडायला लागले तुम्हाला सांगा ना. एक रस्ता जर केला आमच्या तिकडला, सांगवी पासून रस्ता जातो बेळगाव, केळगाव, मसजोग, त्या रस्त्याला पंतप्रधान ग्राम सडक योजनेत रस्ता पूर्ण झालाय आणि डीपीडीसीचा पंकजताईंनी ह्यांना दिले असे सगळ्याला कामं, त्याचे पण 40 लाख त्याच्यावरती घेतले. अरे पैसे कमवा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो, अरे नीतिमत्तेने कमवा ना थोडेसे. बरं जर समजा या ठिकाणी ही सगळी माणसं, मला माहिती आहेत ना कोण कोण होते, ही सगळी माणसं जर गेले त्या ठिकाणी त्या नेत्यासोबत आमच्या गावाला संघ होती, तर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की एक काम करा, अमुक अमुक इकडे हे 100 ट्रॉयला तुझ्या शेतामध्ये टाक, शासन मला पैसे देते. जर तुम्हाला 40 लाख भेटणार होते, तुम्ही कमीत कमी 20 लाख रुपयाचा गाळ टाकून द्यायला पाहिजे होतं. 20 लाख खिशात ठेवा तुमचं, परंतु 40च्या 40 आणणं पाहिजे. ह्या गोष्टी समजून घ्या. मला त्याच्यामध्ये काही जास्त खोलात जायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे विषय बोलण्यासाठी आपल्या गावामधूनच मला आग्रह करण्यात आला होता की हा विषय तुम्ही लोकांच्या समोर मांडा, म्हणून मी हा विषय या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. आणि अशा पद्धतीचे नाशके धंदे आम्ही करणार नाही. जे ते आजपर्यंत जसं स्वाभिमानानं जगलो, ज्या ठिकाणी जर पैसे नसतील तर मित्र कंपनीकडनं मदत घेतलेली. आपल्या गावात देखील आम्ही काही लोकांना सहकार्य मागितलं, त्या काळामध्ये अडचणीच्या काळात आम्हाला केलं देखील. आम्ही व्यवहार लोकांसोबत नीट ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अडचणीच्या काळामध्ये आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे, पंकजाताई मुंडे परिवारासाठी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे जे तुम्हाला लागतंय ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काम केलेलं आहे आणि याच्यानंतर देखील करू. फक्त माझी एक तुम्हाला विनंती आहे शेवटची, आता एक वेळेस आम्हाला काही टाळू नका. एक मतदान मागतो, एक मतदान तुम्हाला करणं काहीच अवघड नाही. वरचं मत तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा आणि एक वेळेस सहकार्य करा. परत आपल्या गावामध्ये येऊ, आपल्यासोबत चर्चा करू. आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला निश्चितपणाने कळवा. तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून तुमच्या मुलाच्या वयाचे सर्वांचे मी ज्या ज्या ठिकाणी माझी गरज असेल तेव्हा मी असेलच, परंतु काही सूचना तुम्हाला करायच्या असतील गाव स्तरावरती त्या देखील तुम्ही आम्हाला कळा. परंतु एक वेळ साध्या एवढी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराज. आणि 2 मिनिट मी यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताभाऊ दस यांना अशी विनंती